वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे। बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बनवणं खूप अवघड वाटतं। तर आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल। आणि नक्कीच ह्या ब्लाउज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन नक्कीच आवडेल। सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल, ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस। छान असा प्रिंटेड आहे, ट्रेंडिंग आहे, गोल्डन असं वर्क केलेलं आहे। आणि बऱ्याचदा अशा ब्लाउज पीसवर डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही। तर आज आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत। पण सगळ्यात आधी मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल। तर बघा, मग हा जो ब्लाउज आहे तर ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आपण 5.5चं शोल्डर टाकलेला आहे आणि 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। एवढंच नाही तर यासाठी आपण जो काही आपला मुंडा आहे तर तो इथे घेतलेला आहे 5.5 इंचाचा। 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन। तर बघा, मग टोटल मी 9.5ला मार्किंग करून हा बॅक पार्ट खरं तर इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत। तर मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी इथे साईडला ठेवलेला आहे आणि इथून मार्किंग करायची आहे आपल्याला गळ्याची। तर बघा, मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे। तर इथे 10 इंचाचा गळा आहे, अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 10.5 इंचाला मार्किंग करून घेतली। त्यानंतर खालच्या साईडला 2.5 इंच गळारुंदीची एक मार्किंग करायची आहे, कारण वरच्या साईडला तर आपण ऑलरेडी केलेलीच आहे। आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने इथे आपल्याला हा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर बघा, ही आपली बेसिक स्टेप आहे। तुमचा गळा कुठलाही असो, या पद्धतीने सगळ्यात आधी आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो। त्यानंतर आता आपल्याला इथे व्ही गळ्यावर डिझाईन बनवायची आहे। बऱ्याचदा व्ही शेप खूप असा कंजेस्टेड होतो, छोटा होतो, जास्त स्प्रेड होत नाही। सो त्यासाठी काय करायचं बघा, सगळ्यात आधी ह्या पद्धतीने एक व्ही शेप मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला हा व्ही शेप जर का ब्रॉड हवा असेल, छान असा डीप मध्ये, तर बघा ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे। म्हणजे जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्याकडेने साधारणतः 1 ते 1.25 इंच बाहेरनं हा शेप ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा। आणि ही झाली आपली फायनल गळ्याची मार्किंग। आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपण आता इथे कटिंग करून घेऊयात। जर तुम्हाला हा शेप कॅनव्हास पेपर यूज करून जर स्टिच करायचा असेल तर मग सगळ्यात आधी कॅनव्हास पेपरवर मार्किंग करायची आहे आणि नंतर मग हा कटिंग करायचा। ठीक आहे, आता आपण कॅनव्हास पेपर नच यूज करता खूप छान प्रॉपर फिनिशिंग सहित व्ही शेपवर आजची ही छान लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये डिझाईन बनवणार आहोत। सो बघा, मग इथे आपला आता महत्वाचं म्हणजे गळा कटिंग झालेला आहे, अस्तर मेन फॅब्रिक रेडी आहे। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी आता सगळ्यात आधी आपल्याला बघा मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आहे। त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट जो आहे तर तो त्यावर ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे। सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक, अशा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे। आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे व्यवस्थित गळारुंदी चेक करायची आहे, बऱ्याचदा स्टिचिंग करताना ती स्प्रेड होते। आणि त्यानंतर आता गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे। सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय, टीप मारताना कुठेही आपलं थोडंही वरखाली मार्जिन होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण की आता ह्या जी काही टीप आहे यावरच आपला गळ्याचा शेप डिपेंड आहे। प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे गळ्याला टीप मारल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप मारून घेऊया। खरं तर या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होणार आहे। त्यानंतर बघा, जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा
तर तो मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला फायनली आता कटिंग करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा आणि गळ्याचा शेप आपण जसा ड्रॉ केलेला आहे तसाच तो रेडी व्हावा. त्यासाठी ही स्टेप खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. कट्स मारून झाल्यानंतर ह्या पद्धतीने हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा मग अगदी अलगद अलगद खरं तर मी इथे प्रेस करत करत व्यवस्थित सरळ केलेला आहे. तो गळ्याला कमरेला व्यवस्थित सेट करून घ्यायचा. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडनी द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग आता दाबटीप देताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. सो फिनिशिंग साठीची ही मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे. तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. आणि एवढंच नाही तर मी ज्या पद्धतीने थोडं थोडं पकडत इथे दाबटीप दिली, तुम्ही सुद्धा सेम त्याच पद्धतीने द्या. नक्कीच प्रॉपर फिनिशिंग सहित तुमचा सुद्धा गळा रेडी होईल. आता यानंतर बघा लगेचच आपल्याला इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्हीही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होत आहे. गळापट्टी किंवा कमरपट्टी काहीच लावण्याची गरज नाहीये. सो एकदम झटपट इथपर्यंत आपला गळा आणि कमरेचा फिनिशिंग सहित प्रॉपर पार्ट रेडी झाला. त्यानंतर आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे. त्याचबरोबर हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. सो बघा मग अगदी काळजीपूर्वक खरं तर आपण हा संपूर्ण पार्ट एकमेकाला जोडून घेतलेला आहे. ठीक आहे. आता यानंतर काय करायचं बघा, जे काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा तर तो इथे कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला सोपं जावं. खरं तर म्हणूनच मग सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने एकमेकाला जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा. सो बघा मग इथपर्यंत आपला एवढा पार्ट्स इथे प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर रेडी झालेला आहे. यानंतर आता पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपल्याला इथे खरं तर गळ्याला एक लेस सुद्धा लावायची आहे. पण लेस लावण्याच्या आधी सुद्धा इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे बॅक साईडला टक्स टाकणं. कारण की ह्या डिझाईन मध्ये आपल्याला कमरेच्या साईडला सुद्धा लेस लावायची आहे. सो मग सगळ्यात आधी आपण बॅक साईडला इथे टक्स टाकून घेऊयात. सो बघा मग सेंटर पासून आपल्याला साधारणतः 4 किंवा 4.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची असते. आणि साईडने अर्धा इंच मार्किंग करायची. आणि उभा जो काही टक्स पॉइंट आहे तर तो इथे मी 4 इंचाचा घेतलेला आहे. सेम दोन्ही साईडने आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जी काही मार्किंग केलेली आहे तर एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स इथे टाकायचा आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन लॉक करायचा आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको आणि अर्थातच आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब व्हायला नको. आणि बघा मग सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात. अजून इम्पॉर्टंट म्हणजे टक्सला आपल्याला म्हणजे डबल टिप देऊन घ्यायची असते संपूर्ण टक्सला सुद्धा. ठीक आहे. सो बघा मग फायनल प्रॉपर फिनिशिंग सहित एवढा पार्ट आपल्या इथे फायनली रेडी झालेला आहे. त्यानंतर आता ब्लाउजचा उरलेला जो काही थोडाफार कपडा होता साईडचा तर तो इथे मी डिझाईन साठी घेत आहे. आणि बघा मी ही एक डिश इथे घेतलेली आहे. तर तुम्ही छोटी मोठी कशीही घेऊ शकता, तुम्हाला जेवढा हा पार्ट्स रेडी हवा असेल. पण साधारणतः एवढं तरी लागणार आहे. डबल फोल्ड कपडा मी इथे घेतलेला आहे आणि गोल राऊंड करून बघा ह्या पद्धतीने हा पार्ट इथे कट करून घेतलेला आहे. खरं तर आपण इथे जे काही आपलं एक पार्ट अस्तरचा आणि एक मेन फॅब्रिकचा पण यूज करू शकतो. बट इथे दोन्ही पार्ट मी मेन फॅब्रिकचेच म्हणजे ब्लाउज पीसेस घेतलेले आहे. आता आपल्याला एक पार्ट सरळ दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे. सो मी पुन्हा एकदा मार्किंग करून घेतली, कारण की आपली जी काही मार्किंग होती तर ती सरळ फॅब्रिकवर होती आणि त्यामुळे ती आतल्या साईडने गेली. आता बघा जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक टीप मारायची आहे, कारण आपल्याला हा जो काही पार्ट आपण रेडी करत आहोत तर तो गोलाकार शेप मध्ये हवा आहे. जर आपण तो व्यवस्थित प्रॉपर इथे गोल जर का म्हणजे टीप व्यवस्थित मारली नाही तर मग शेप आपला सगळा बिघडेल. सो अगदी काळजीपूर्वक आणि थोडासा गॅप आपल्याला ठेवायचा आहे, जेणेकरून तिथून आपल्याला हा गोलाकार शेप सरळ करता यावा यासाठी. एवढंच नाही तर बघा मी कडेकडे छोटे छोटे कट सुद्धा मारून घेतलेला आहे. आणि बघा इथून ओपन ठेवलं होतं मी म्हटलं होतं थोडंसं, तर तिथून ह्या पद्धतीने हा पार्ट इथे सरळ करून घ्यायचा आहे
काने कोपरे व्यवस्थित आपल्याला बघा ह्या पद्धतीने बाहेर काढून सेट करून घ्यायचे आहेत. एवढंच नाही तर जिथून ओपन होतं तर तो पार्ट सुद्धा आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि इथे द्यायची आहे आता आपल्याला दाबटीप. सो बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आणि खरं तर इथे तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे मस्त असा प्रॉपर रेडी झालेला आहे. ठीक आहे, आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. नंतर गळ्याच्या मधला जो काही आपला मेन फॅब्रिकचा कपडा होता तर खरं तर तो इथे मी घेतलेला आहे. त्यानंतर आता त्याचे सेंटर पासून कट करून 2 पार्ट केलेले आहे आणि या पद्धतीने फोल्ड करून कडेने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे बघा. आणि असं गोलाकार शेप मध्येच आपण इथे टीप टाकून घेतलेली आहे. आणि छोट्या छोट्या पट्ट्या हव्या होत्या आणि मधला कपडा असाही वेस्ट जाईल, सो त्यामुळे मग आपण तो डिझाईन बनवण्यासाठी इथे यूज केलेला आहे. आणि बघा जे काही एक्स्ट्राचं होतं तर ते कट करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता आपल्याला हे जे काही पार्ट्स आहेत तर ते खरं तर सरळ करून घ्यायचे आहे बघा. किंचितसे इथे मी 1-2 कट्स मारलेले आहेत फक्त कानाकोपऱ्याच्या साईडला. आणि छोट्याशा स्क्रूड्रायव्हरने हे या पद्धतीने फोल्ड करत मी सरळ करून घेते. आणि त्यानंतर जे काही कानाकोपरे आहेत ना तर खरं तर ते पण आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. तर बघा मग मी स्क्रूड्रायव्हर आतमध्ये टाकून ह्या पद्धतीने अलगद अलगद प्रेस करून त्याचे काही कानाकोपरे होते ना तर ते व्यवस्थित बाहेर काढून घेतलेले आहे. आता सेम त्याच पद्धतीने दुसरी पण पट्टी आपल्याला इथे रेडी करून घ्यायची आहे. आणि खरं तर ह्या ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी ही पट्टी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. सो बघा दुसरं सुद्धा व्यवस्थित कानाकोपरे आपल्याला इथे सेट करून घ्यायचे आहे. कारण की ज्यावेळेस आपल्या डिझाईन बनवायची असते आणि डिझाईनचे पार्ट जर फिनिशिंग सहित रेडी नाही झाले तर डिझाईन सुद्धा फिनिशिंग सहित रेडी होत नाही. त्यासाठी मग सगळे पार्ट्स प्रॉपर तयार होणं खूप गरजेचं असतं. तर बघा मी इथपर्यंत आता आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला गळ्याला लेस लावून घेणं. सो इथे मग सगळ्यात आधी मी मॅचिंग धागा ओवून घेते. मी नेहमी सांगत असते लेस लावताना शक्य असल्यास म्हणजे वापरायचाच मॅचिंग लेसच्या कलरचा, जेणेकरून ब्लाउजची आपली फिनिशिंग बिघडत नाही. सो बघा मग आता सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला आपण लेस लावूयात. तर मी छान अशी डिझाईन छोटीशी गोल्डन कलरची लेस इथे घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कुठलीही लेस यूज करू शकतात. आणि मग प्रॉपर फिनिशिंग सहित व्यवस्थित थोडं थोडं पकडत गळ्याच्या साईडला खरं तर आपण ही लेस इथे लावून घेऊयात. छान अशी डिझायनर बारीक लेस आहे, तुम्ही इथे ब्रॉड सुद्धा लावू शकतात. पुन्हा सांगते अजून वेगळ्या पद्धतीचे डिझायनर सुद्धा लावू शकतात तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसने. पण इथे ही सिंपल लेस ओके आहे. सो त्यामुळे मग मी इथे ही लेस घेतलेली आहे. मॅचिंग धागा आहे त्यामुळे नक्कीच फिनिशिंग खूप सुंदर येणार आहे. त्याचबरोबर कानाकोपऱ्यावर सुद्धा आपल्याला लेस व्यवस्थित फोल्ड करायची असते, जशी मी इथे करून घेतलेली आहे. सो आठवणीने तुम्ही सुद्धा करायची आहे. एक्स्ट्राची कट केली आणि लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा मी इथे टीप टाकून घेते. तर तुम्ही सुद्धा तुमची लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो दोन्ही साईडने टीप मारायचे. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती लवकर खराब होत नाही, ती वरती तरंगत नाही आणि या सगळ्यांमुळे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपली फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सेम त्याच पद्धतीने बघा इथे आता कमरेच्या साईडला सुद्धा मी लेस लावून घेते. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की आपल्याला कमरेच्या साईडनी सुद्धा इथे लेस लावायची होती. खरं तर त्यामुळे मग आपण आधीच लेस लावण्याच्या आधी काय केले, बॅकला टक्स टाकून घेतलेले आहे. आणि बघा इथे सुद्धा मग आता आपण दोन्ही साईडनी टीप टाकून घेतलेली आहे. आता यानंतर आपल्याला जो काही आपला गोलाकार शेप होता सो त्याला सुद्धा कडेकडेने हीच लेस यूज करायची आहे. तुम्ही म्हणजे दुसरी एखादी केली तरी चालेल, पण मी इथे सेम मॅचिंगच करणार आहे. आणि बघा मग ती व्यवस्थित आपल्याला अगदी कडेकडेने लावून घ्यायची आहे, कारण की आता लेसवर सुद्धा आपली फिनिशिंग डिपेंड आहे. आणि आपला शेप गोल लाकारच तयार होणं किंवा मेंटेन राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो त्यामुळे मी अगदी सावकाशपणे इथे लेस लावून घेते, तुमच्या लक्षातच येईल. आणि बघा एक्स्ट्राची लेस कट करायची आहे, पण फोल्डिंग पुरतं आपल्याला थोडी ठेवायची आहे, कारण की लेस फिनिशिंग सहित लागलं जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मी इथे दुसऱ्या साईडला सुद्धा टीप टाकून घेते, म्हणजे लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा आणि ती वरती तरंगणार सुद्धा नाही. ठीक आहे. सो बघा मग इथपर्यंत आपले हे पार्ट्स ते रेडी झालेले आहेत. आणि बघा मग यानंतर मी सेंटरला या गोलाकार शेपला मार्किंग केलेली आहे. आणि या पद्धतीने आपल्याला इथे छोटासा बो रेडी करून घ्यायचा आहे बघा, तो सुद्धा सुई धाग्याच्या सहाय्याने. तर बघा मग मी इथे व्यवस्थित सुई धाग्याने मध्यभागी प्रेस करून घेतलं. त्याचबरोबर सेंटरला एक बटनही लावून घेतलेलं आहे बघा. ठीक आहे. आणि इथे व्यवस्थित गाठ टाकून सुद्धा पॅक करायचं आहे, जेणेकरून आपली लेस सुद्धा निघायला नको. ठीक आहे.
तर बघा आता बो मी सध्या साईडला ठेवला. ब्लाऊजच्या इथे आपल्याला आता हे जे काही आपण नॉट रेडी करून घेतलेलं आहे तर ते सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर सगळ्यात आधी बघा अशा पद्धतीने इथे ठेवायचे आहे, टीप मारून घ्यायची. त्यानंतर ते सरळ करून मग त्यावर जशी दाबटीप देतो तशी टीप मारायची आहे. आता बो जर बघितला तर तो सेंटरला येत नाहीये, त्यामुळे मग मी काय करते की अजून थोडंसं किंचितसं वरच्या साईडने टीप मारून घेतली बघा आणि पुन्हा ते सरळ करून तिथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता यानंतर हा बो आपल्याला इथे पॅक करायचा आहे, ते सुद्धा सुई धाग्याने एकदम व्यवस्थित. खरं तर 4 पदरी धागा होऊन घ्यायचा सुईमध्ये, म्हणजे 2-3 टाके टाकले तरी ते व्यवस्थित पॅक व्हावं यासाठी, कारण ते लगेच निघायला सुद्धा नको खरं तर. सो बघा मग किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर व्ही गळ्यावर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मध्ये आपण इथे ही ब्लाउज डिझाईन बनवलेली आहे. प्रिंटेड कपडा असो, कसाही असो, कुठली साडी असो तुमची, नक्कीच ही ब्लाउज डिझाईन कुठल्याही साडीवर एकदम उठून दिसेल आणि नक्कीच या छानशा ब्लाउज डिझाईनमुळे खरं तर आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल. तशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली व्ही शेपरची ही ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हे संपूर्ण अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, म्हणजे बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन असाल आणि तुम्हाला डिझाईन बनवता येत नसेल तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवू शकता. सो नक्की बनवून बघा आणि अशा छानशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे, सो नक्की ट्राय करा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.